रोज सकाळच्या माझ्या मित्र संध्यानंद हे वर्तमानपत्र मी खूप आधीपासून वाचत आहे. आपण सर्वांच्या माझ्या हा चॅनलवर स्वागत आहे. ह्या पेपरमधून हा वर्तमानपत्रामधून मी माझे आवडते थोडे पेपर कटिंग्स कात्रण मी तुम्हाला वाचून दाखवतो. या माझ्यासोबत सुरुवात करूया गायत्री मंत्रापासून. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयातः. त्या प्राणस्वरूप, दुःखनाशक, सुखस्वरूप, श्रेष्ठ, तेजस्वी, पापनाशक, देवस्वरूप परमात्माला आम्ही आपल्या अंतःकरणात धारण करतो. तो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गावर प्रेरित करतो. वाहता पाण्याप्रमाणे चांगले कर्म करीत राहावे. वाईट कचरा आपोआपच किनाऱ्याला लागतो. जितके मोठे मन तितके सोपे जीवन. वादाने अधोगती, संवादाने प्रगती. जग काय म्हणेल या विचार करायचा नाही. स्वतः बदला, जग बदलेल. माझा आवडता संडे म्हणजे फंडे. सुरुवात करूया थोडे आनंदसह. रक्तगट कुठलाही असो, फक्त रक्तात माणुसकी असली तर रक्तदान करता येते. कर्मचारी त्याच्या बॉसला, साहेब तुम्ही ऑफिसमध्ये फक्त विवाहित पुरुषांना का ठेवता? साहेब म्हणते, कारण त्यांना अपमान सहन करण्याची सवय असते आणि त्यांना घरी जाण्याची घाई नसते. एक गृहस्थ बँकेत खाता उघडायसाठी गेले. त्यांना एका फॉर्मवर सही करायची होती. यावर लिहिले होते नमुन्यांची सही. त्या गृहस्थांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आणि बँकेविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकीही दिली. मी काय नमुना वाटतो? सोनार, मॅडम तुम्ही नेहमी दुकानात येतात, दागिने पाहतात, पण तुम्ही काही घेत का नाही? ग्राहक, मी नेहमीच घेते, पण तुम्हीच लक्ष देत नाही. तुमचं लक्ष कुठे असतं? कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी पैशाला पोहायला शिकवा, म्हणजे तुमचे पैसे डुबणार नाही. हम चप्पल के बिना चल सकते हैं, लेकिन चप्पल हमारे बिना नहीं चल सकता. मी मुलींनी ड्रायव्हिंग करू नये या मताच्या मुळीच नाही, पण ॲक्सिडेंट होणार आहे हे माहीत असताना ब्रेक मारण्याऐवजी किंचाळणी मारणे हे काय आपल्याला पटत नाही बुवा. शिक्षिका म्हणते, मोरू सांग, वास्को डी गामा भारतात कधी आला होता? मोरू म्हणतो, हिवाळ्यात. शिक्षिका, काय तुला काय माहिती? मोरू, आई शपथ, मी फोटो पाहिला त्यांनी जाड कोट घातला होता. दोन महिला बोलत होत्या. पहिली, तुम्हाला माहीत आहे का, आमच्या गावाचा सरपंच कोमात गेला. दुसरी, हो बहीण, पैसे असलेले लोक कुठेही जाऊ शकतात. एका मोबाईल कंपनीच्या मुलाखतीमध्ये एका मुलाला विचारलं गेलं, सांगा सगळ्यात मोठा नेटवर्क कुठलं जे सगळ्यांना खुश ठेवतं? मुलाने सांगितला, कार्टून नेटवर्क. फेसबुकवर मैत्रीण झालेल्या एका सुंदर बालिके छान फोटो पाहिल्यानंतर एक दिवस मी तिला सहज म्हणालो, एकदा तुझ्या आधार कार्डवरचा फोटो पण दाखव ना. झटक्यात ब्लॉक केला की राव. मुकुंदाला दारूचे व्यसन लागले.
त्यानं सुधारावं म्हणून घरांच्याने त्याला योगाचा क्लास लावला. मुकुंदा आता पायानेही ग्लास पकडू शकतो. चंदू, तू मगासपासून तुझ्या बाबांना गुगल्या का म्हणतोस? मंगू, कारण मी कुठेही आहे ते त्यांना बरोबर ठाऊक असतं. गुगल. तिनं मला खूप प्रेमानं विचारलं, तुझ्या हृदयाचं जेवण कोण आहे? मी देखील तिला न घाबरता सांगितलं, बरगड्या आणि फुफ्फुस. 2 महिला बोलत होता. पहिली म्हणाली, खूप वर्षापूर्वी एक बाबांना म्हटलं होतं की देव तुम्हाला इतकं देईल की तुम्ही ते सहन करू शकणार नाही. दुसरी महिला, मग काय झालं? पहिली महिला, आत्ता मला कळते की तो वजनाबद्दल बोलत होते. डॅड्स नेवर लिसन टू देअर हजबंड. डेट आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. राजू, तू या ऑफिसमध्ये कधीपासून काम करत आहेस? सुरेश, जेव्हापासून बोसने मला कामावरून काढून टाकायची धमकी दिली होती ना तेव्हापासून. एक महिला मैत्रिणीला, माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. तो नेहमी म्हणतो, तू 7 जन्म मला पत्नी म्हणून भेटावी. मैत्रीण, हे नवरे असेच असतात बघ. त्यानं 8व्या जन्मासाठी दुसऱ्या कोणाला तरी वचन दिलं असेल. आपण आपल्या स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवला आहे. टीचर, एस्केलेटर ची हिंदी में परिभाषा बताओ. छात्र, मैं ठहरा रहा जमी चलने लगी. वाह, क्या शेर मारा है. अर्ज किया है, दोस्ती हो या प्यार गहरा होना चाहिए, और बीवी अगर लड़ाकू हो तो पति बहरा होना चाहिए. एटीट्यूड तो बचपन से ही है. जब पैदा हुआ तो 1.5 साल तक मैंने किसी से बात नहीं की, मालूम है. केवळ प्रेमात पडल्यावरच नाही तर मोबाईलच्या चार्जिंग संपल्यावर देखील लोक वेड्यासारखी वागतात. एका लेखपालने जिल्हा अधिकारी साहेबांना त्यांच्या नव्या बांधलेल्या घराच्या पूजेच्या कार्यक्रमात आमंत्रित केलं. साहेब पत्नीसह गेले. दोघांनी संपूर्ण घर फिरून पाहिलं. पत्नीनं साहेबांना हळूच कानात विचारलं, ते देखील कलेक्टर आहे का? जिल्हा अधिकारी, नाही, तो लेखापाल आहे. पत्नी, तुम्हाला कधी मिळणार लेखापाल पदावर बढती? साहेब बेशुद्ध. दिल्लीचा ग्राहक, मोठ्या आवाजात ऐकण्याच्या यंत्राची किंमत किती आहे? पंजाबी दुकानदार, 20 रुपयापासून 20,000 रुपयापर्यंत. दिल्लीचा ग्राहक, मला 20 रुपयांचा देणारा दाखवा. पंजाबी, हे घ्या. कानातील घालण्यासाठी एक बटन आणि बटनापासून शर्टाच्या खिशात वाळाचा तुकडा. दिल्लीचा ग्राहक, हे कसं काम करतं? पंजाबी, साहेब हे अजिबात काम करत नाही, पण हे पाहून लोक तुमच्याशी मोठ्याने बोलतात म्हणून मशीनची गरज नाही. आमच्या लुधियानामध्ये हे सर्वात जास्त विकलं जाणारा मशीन आहे. सुंदर मुलगी कॉलेजमध्ये दिसली की कॉलेज कसं विधानसभेसारखं वाटतं, आणि ती मुलाकडं पाहून हसली की त्याला बिनविरोधी आमदार झाल्यासारखं वाटतं. एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतं, आणि लग्नाला 1 वर्ष झालं की मग घोटाळा केल्यासारखं वाटतं.
मित्रांनो, प्रेम असं करा. जर मुलगी प्रेमाला नाही म्हणाली तर एखादा टावर पहा आणि त्याच्यावर चढा आणि विचार करा, गाव लई मोठं आहे, दुसरी बघू. खाली उतरा आणि कामाला लागा. गोलू, परीक्षा संपताच मी जिम जॉईन करणार. टोलू, का? गोलू, निकाल येईपर्यंत माझं शरीर मारहाण सहन करण्या इतकं ताकदवान होईल ना. चीन क्रिकेट का खेळत नाही? कारण टेक्निकली प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकासारखे असतात. जो आऊट होणार तोच पुन्हा तोंड घेऊन येऊ शकतो. पप्पू, विमानातून उडी मारा, पॅराशूट बटन दाबा आणि सुरक्षित जमिनीवर उतरा. ग्राहक, आणि जर पॅराशूट नाही उघडलं तर? पप्पू, तर लगेच पैसे परत. बॉस, तुला ब्रिटिश अंग्रेजी येते का? कर्मचारी, अर्थात सर. बॉस, अरे वा, काहीतरी म्हणून दाखव पाहू. कर्मचारी, दुगना लगान देना पडेगा भुवन. बॉस कोमात गेला. तुम्ही आपली माणसं आहात म्हणून तुम्हाला सांगतो, रात्री अजिबात ऊन लागत नाही. काय सांगू भावांनो, मरता मरता वाचलो. 40 गाड्या अंगावरून गेल्या. नशीब चांगलं की पुलाच्या खाली उभा होतो. मुलगा, मला तुला काही सांगायचं होतं, मी तुला सांगू का? मुलगी, हो सांग. मुलगा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मुलगी, कर कर, मीही कुणावर तरी प्रेम करते. प्रत्येक जण कोणावर तरी प्रेम करतो. ज्यांच्या कुणी नसतो त्यांचा मोबाईल असतो. ज्यांचा मोबाईल असतो तो कुणाचा नसतो. थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर खिश्या गरम पाहिजे. मूर्ख असलेल्या सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते. लोक त्यातही घाई करतात. आईनं मला आज डिजिटल शिक्षा दिली. चार्जरच उचलून घेऊन गेली ऑफिसात. मुलगा, कॉलेजमध्ये पोहोचताच आनंदाने उड्या मारू लागला. मित्र, काय झालं, तू इतका आनंदी का आहेस? मुलगा, आज पहिल्यांदाच एक मुली मेट्रोमध्ये माझ्याशी बोलली. मित्र, अरे भाऊ, काय झालं, काय म्हणाली? मुलगा, मी बसलो होतो, ती म्हणाली, उठ, ही महिलांची सीट आहे. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही. पोलीस, आम्ही पोलीस आहोत, दार उघडा. चिंटू, का? पोलीस, आम्हाला बोलायचं आहे. चिंटू, तुम्ही किती जण आहात? पोलीस, आम्ही 3 आहोत. चिंटू, मग आपसात बोला, माझ्याकडे वेळ नाही. मुलांना स्वयंपाक आणि घरकाम शिकवणं म्हणजे आजोबांना आयफोन शिकवण्यासारखं आहे. लहानपणी रविवारच्या सुट्टीत एक अर्थात असायच्या. केस कापायचा दिवस आणि आता बसायच्या. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधीच हारत नाही. पैसे हे कासवासारखे येतात आणि ससासारखे निघून जातात. जीवनात रिस्क घेत राहावे. जिंकलात तर आनंदी व्हाल आणि हारलात तर हुशार व्हाल. प्रत्येक गोष्टीसाठी किंमत मोजावी लागते. काहीही मोफत मिळत नसते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला किंमत मोजावी लागते आणि आपण जे काही करतो त्यांची किंमत आपल्याला मिळते. भिकाऱ्या असे वाटतात की त्याला सगळे काही मोफत मिळते,
पण त्यासाठी त्यांनी स्वतःची प्रतिष्ठा गमावलेली असते. आपल्याला वाटते की हवा मोफत मिळते, पण त्यासाठी आपण सरकारकडे कर भरलेला असतो. राजकारण्यांना असे वाटते की भ्रष्टाचार करून आपण लोकांना मूर्ख बनवले, पण बदल्यात त्यांना आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करताना मोठं किंमत मोजावी लागते. हे विश्वाचे काम अतिशय सुंदरपणे चाललेले अशी रचना करण्यात आली आहे. आपण काय किंमत मोजायची, किती मोजायची आणि केव्हा मोजायची हे सगळं ठरलेलं असतं. हे तुम्ही कसं काय केलं? एक मनोविकार तज्ज्ञ होता. तो शहरात राहत असे. त्याने अभ्यास करून खूप मोठमोठ्या डिग्री मिळवल्या होता. शहरात त्याने स्वतःचे क्लिनिक काढून नंतर एक मोठी संस्था काढून खूप पैसे मिळवले होते. त्याला शहरात अनेक मान सन्मान मिळाले होते. त्याने चांगलीच प्रतिष्ठा कमावली होती. तो जेव्हा वयस्कर झाला तेव्हा त्याने स्वतःचे काम जरा कमी केलं. त्याला आता शहरात राहण्याचा कंटाळा आला होता. मस्त निसर्ग सानिध्यात राहायचं, छानसं शेतात घर बांधायचं, पहाटे कोंबडा बांग देईल तेव्हा उठायचं, डोलणार शेत बघत चविष्ट ब्रेकफास्ट करायचं, मग दुपारचं जेवण, मग नदीकिनारी संध्याकाळी फेराफटक्या मारायला जायचं आणि रात्री छान आकाशात चांदण्या मोजत झोप जायची. असं सगळं पुस्तकात वाचलेलं त्यानं जगायचं ठरवलं. त्याच्याकडे पैसे तर होतेच. त्याने त्यातून एका नदी असलेल्या गावात शेत जमीन खरेदी केली. त्यावर त्याने एक दुमदार असं फार्म हाऊस बांधलं. सगळी शेतजमीन पिकायोग्य त्याने करून ठेवली आणि आता हंगाम आला की दाणे पेरायची असं त्यानं ठरवला होता. आणि एक दिवशी दाणे पेरण्याचा दिवस उजाडला. मनोविकार तज्ज्ञ शेतात उभा होता. मुठीत बिया घेऊन तो फेकत होता. त्याने बिया टाकला की पक्षी यायचे आणि बिया खाऊन जायचे. असे एकदा नाही दोनदा नाही 10 वेळा झालं. तेव्हा मात्र तो वैतागला. त्याने चिडचिड झाली. त्याला पक्ष्यांच्या भलताच राग आला. एक शेतकरी त्या तज्ज्ञाचे या सगळ्या गोष्टी पाहत होता. शेवटी शेतकरी त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, "अहो पाहुणं, थांबा, मी दाखवतो." त्या शेतकऱ्याने रिकामी मूठ करून भिरकावण्याची कृती 2-4 वेळा केली. पक्षी प्रत्येक वेळी आले, परंतु त्यांना काही खायला मिळालं नाही. मग पक्षी यायचे थांबले. तेव्हा शेतकऱ्याने मूठभर बियाणं विखरून टाकल्यावर पक्षी आले नाहीत. तो तज्ज्ञ त्या शेतकऱ्यावर खुश झाला आणि त्याने विचारला, "हे तुम्ही कसं काय केलं?" त्यावर शेतकरी म्हणाला, "काय नाही पाहुणं, ही तर साधी सायकोलॉजी आहे. थोडक्यात काय, मित्रमैत्रिणींनो, तर अनुभवात आलेले शहाणपणच आपल्या जीवनात जगायच्या मदत करत असते." समजलं ना? तरंगले नोहाचे जहाज. पुरातन काळात देवाने पाहिले की पृथ्वीवरील मानव भ्रष्ट झाला आहे. हिंसा, लोभ, कपट आणि अधर्म सर्वत्र पसरलेला आहे. या अधर्मामुळे नाराज झालेल्या देवाने संपूर्ण पृथ्वीवर प्रलय आणायचे ठरवले. परंतु त्या काळात नोहा नावाचा एक सद्गुणी, धार्मिक आणि देवभक्त मनुष्य होता. तो नेहमीच ईश्वराच्या आज्ञा पाळत असे आणि योग्य मार्गावर चालत असे. देवाने नोहाला सांगितलं की मी पृथ्वीवर एक मोठा पूर आणणार आहे. तू एक मोठा जहाज बांध. त्यातून तुझा परिवार आणि प्रत्येक प्रजातीचे एक नर व एक मादा यावर घेऊन आत जा, जेणेकरून मानवजातीच्या व प्राण्याच्या जीवनाचा नाश होणार नाही. नोहाने कोणतीही शंका न करता ईश्वरांच्या आज्ञेप्रमाणे जहाज बांधायला सुरुवात केली. त्याचे हे काम अनेक वर्ष चालले. या काळात अनेकांनी त्याची थट्टा केली,
पण नोहा आपल्या कार्यात निष्ठेने आणि विश्वासाने गुंतलेला राहिला. एक दिवशी नोहा व त्याचा परिवार तसेच प्रत्येक प्राण्याची एक एक जोडीदार जहाजात गेले तेव्हा आकाशातून अविरत पाऊस पडू लागला. हे पर्जन्यवृष्टी 40 दिवस व 40 रात्र चालली. पृथ्वीवर प्रलय आला आणि सर्व काही पाण्याखाली गेलं. फक्त नोहाचे जहाज त्या जलप्रलयातून वाचले. तो पाण्याच्या लाटावर तरंग राहिले आणि सर्व जीव सुरक्षित राहिले. अनेक आठवड्यानंतर पावसाने पाणी हळूहळू ओसरू लागले. नोहाने एक कबूतर सोडले. ते कबूतर जाळ्याच्या फांदीसह परत आले. ही निसर्गाच्या पुनर्जीवाची खुणी होती. अखेर जहाज एका पर्वतावर स्थिरावले. सर्वांनी जहाजातून उतरून पृथ्वीवर नवजीवन सुरू केले. देवाने नोहाशी करार केला की तो यापुढे पृथ्वीवर असा संहार पुन्हा करणार नाही. या कराराची खूण म्हणून आकाशात इंद्रधनुष्य उगम पावले. नोहाच्या जहाजाची ही कथा आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. संकटाच्या काळातही जो विश्वास ठेवतो त्याचे रक्षण देव करतो. प्रत्येक प्राणी, पक्षी, वनस्पती महत्त्वाचे आहे. नोहाने त्याचे संरक्षण केले. कितीही मोठा संहार झाला तरी नवीन सुरुवात नेहमीच शक्य आहे. नोहाने देवाच्या आज्ञेनुसार अनेक वर्ष मेहनत घेतली. त्यांचं दृढ निश्चय आणि धैर्य हेच खरे प्रेरणास्थान आहे. नोहाचे जहाज ही केवळ एक पुराणकथा नाही, तर आजच्या बदलत्या हवामान, पर्यावरणाची संकटे आणि मानवी नैतिकतेच्या अधोगतीचे इशारा करणारी अमूल्य शिकवण आहे. आपण सुद्धा नोहासारखे जागरूक, धैर्यवान आणि संवेदनशील झालो तर आपल्या पृथ्वीचे रक्षण नक्कीच करू शकतो. तुम्ही शोधत आहात तेच तुम्हाला शोधत आहे. जे तुम्ही शोधत आहात तेच तुम्हाला शोधत आहे. ही ऋषी या फारसी कवीची एक अतिशय गूढ आणि प्रेरणादायी ओळ आहे. पहिल्यांदा ऐकताना ही ओळ गोंधळात टाकणारी वाटू शकते, पण थोडा विचार केल्यावर यामध्ये एक गहन सत्य समावलेलं आहे. बहुतेक वेळा आपण आपल्या आयुष्यात काहीतरी शोधत असतो. प्रेम, यश, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनाचा अर्थ, शांती किंवा स्वतःच्या ध्येय. आपले हे सर्व बाहेर शोधत राहतो. पण हे लक्षात घ्यायला हवं की आपल्याला हवं असलेलं अनेकदा आपल्या आतच असतं. आपण ज्यासाठी झटत असतो ते आपल्या ऊर्जेला स्वतःकडे ओढून घेत असतं. आपली तीव्र इच्छा, निष्ठा आणि प्रयत्न या गोष्टीला आपल्या आयुष्याकडे खेचत असतात. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल वारंवार विचार करता, ज्यासाठी मनापासून प्रार्थना करता आणि कृती करता, या गोष्टी हळूहळू तुमच्याकडे येऊ लागतात. यामागे तुमची ऊर्जा, मनशक्ती आणि ध्येय हे सर्व कारणीभूत असतात. तुम्ही एखाद्या स्वप्नासाठी खऱ्या अर्थाने सज्ज झाला की ते स्वप्नही तुमच्यासाठी सज्ज होतं. हे तत्त्व फक्त स्वप्न बघण्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यासाठी सज्ज होणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादा मोठं ध्येय ठेवता, पण जर त्यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक तयारी केली नसती तर ते ध्येय तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःला योग्य रीतीने घडवता तेव्हा तुमचं ध्येय तुमच्याजवळ येतं. कारण तेही तयार व्यक्तीला शोधत असतं. हे तत्त्व आत्मविश्वास आणि विश्वास वाढवणारं आहे. कारण ही जाणीव की आपण काहीतरी शोधत आहोत आणि तेही आपल्याला शोधत आहे, आपल्या प्रयत्नांना एक वेगळं दिशा देत ही भावना आपल्याला थांबून देत नाही. अपयशाने आशा ठेवायला शिकवते. कधीकधी काही गोष्टी इतक्या अनपेक्षित घडतात की वाटतं हे सगळं आधीच ठरलेलं होतं. तुम्ही जसे विचार करता, जशी कृती करता, त्यावर आयुष्य तुमच्याकडे योग्य संधी पाठवतं. तुम्ही जरा
जर स्वतः बदलायला तयार असाल, स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिका, तर तुमचे ध्येय तुमच्या स्वागत करण्यासाठी तयार असतं. जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हाला शोधत आहे ही ओळ एक आत्मचिंतन आहे. ती आपल्याला स्वतःकडे पाहायला लावते. आपण बाहेर शोधत राहतो, पण यश, प्रेम, समाधान हे सगळं आपल्या आतच आहे. आपण फक्त त्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे. मनापासून जेवढा शोध असतो तेवढ्याच तीव्रतेने उत्तरही जवळ येत असतं. फक्त धीर, श्रद्धा आणि सातत्य पाहिजे. जीवनाबद्दल हे महत्त्वाचे विचार समजून घ्या. 1. तुमच्या आयुष्यात चांगलं गोष्ट घडल्यामुळे प्रत्येकाला आनंद होईलच अशी 100% गॅरंटी देता येत नाही. तुमच्या पोस्टला मिळणारा बहुतेक लाईक्स फेक असतात. 2. तुम्ही हे करून काही द्वेषपूर्ण, ईर्ष्या वाढवणारे राक्षसी डोळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाकडे आकर्षित करून घेत असतात. 3. प्रगती हे नेहमी इतरांना खुपते. जवळचा मित्र अनुत्तीर्ण झाला तर दुःख होते, पण तो पहिला क्रमांकाला उत्तीर्ण झाला तर अजून जास्त दुःख होते. तुमचे फोटो स्टेटस कोण सेव्ह करून ठेवत आहे हे तुम्हाला माहीत नसतं. त्यामुळे खासगी आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्ट करणे थांबवले पाहिजे. कारण यातील कुठलीही छोटीशी पोस्ट तुमचे वैवाहिक जीवन, तुमचे करिअर, तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. तुमचे खाजगी जीवन आणि जगण्यातील घडामोडी या तुमच्या पुरत्या आणि जवळच्या लोकांपुरत्या मर्यादित राहणे हेच तुमच्यासाठी भलांच आहे. छत्री वापरण्याची सुरुवात. पूर्वीच्या काळी छत्री पॅरासोल नावाने ओळखली जात होती आणि तिचा वापर प्रखर उन्हापासून रक्षण करण्यासाठी केला जात होता. छत्रीचा शोध 4000 वर्षापूर्वी लागला. इजिप्त, एशिया, ग्रीस व चीनच्या प्राचीन पेंटिंग्स व कलाकृतीमध्ये छत्री दिसून येते. प्राचीन काळी छत्र्या कागदाच्या तयार होत असत. त्यावर वापर फक्त उन्हापासून रक्षण करण्यासाठी होत असं. पाण्यापासून रक्षण करण्यासाठी छत्री तयार करण्याचा चीन हाच पहिला देश होता. त्याने आपल्या कागदी असलेल्या पॅरासोल छत्र्यावर मेणाचे पॉलिश करून त्या पाण्यापासून वाचवण्यासाठी तयार केला. छत्रीला इंग्रजीत अंब्रेला म्हणतात. अंब्रेला हा शब्द लॅटिनच्या अंब्रापासून आला. अंब्रा म्हणजे पडदा व सावली करणे असा होतो. 16व्या शतकात पाश्चात्य देशामध्ये छत्रीचा वापर लोकप्रिय झाला. विशेषतः दक्षिण युरोपामध्ये पावसाळ्यात सुरुवातीला छत्री फक्त महिलांसाठीच वापरायची वस्तू मानली जात असे. पण पर्शियन प्रवासी व लेखक जोन्स हेनवे 1712-1786 यांनी इंग्लंडमध्ये 30 वर्षापर्यंत छत्रीचा सार्वजनिक वापर करून ती पुरुषांमध्येही प्रचलित केली. यामुळे इंग्रजीत तरुण छत्रीला हेनवेही म्हणतात. मुलांना छत्रीच्या काही मजेदार गोष्टीही आहेत. त्यापैकी काही माहिती इथे देत आहोत. पूर्वीच्या काळात आज म्यानमार समाजाला जाणारा बर्म्याच्या राजाकडे सर्वात मोठी छत्री असे. तिथले राजा एकावर एक असा 7 छत्र्या डोक्यावर धारण करीत असतात. युरोपात सुरुवातीला छत्री महिलांमध्ये खूप लोकप्रिय होती. पुरुषांनी त्या वापरणे कमी प्रतीचे समजले जात असे. नंतर काही वर्षांनी पुरुषही त्याला वापरू लागले. प्राचीन काळात मोठमोठ्या राजा महाराजा या धर्माधिकाऱ्या डोक्यावर छत्री धरली जात असे. हे काम त्यांचे गुलाम करत असते. गुलामाने हे काम खूप
सावधपणे करावे लागत असे. छत्रीची सावळी त्यांच्या स्वतःच्या अंगावर पडली तर त्यांना शिक्षा होत असे. भारतात छत्र्या तयार करण्याचा व्यवसाय 1860 मध्ये सुरू झाला. आता बालकथा. एकदा एका राजाची 10 वर्षाची राजकन्या आजारी पडली. त्यामुळे राजाला चिंता वाटू लागली. त्याने राजकन्याला तुला काय दिले म्हणून तू बरी होईस असं विचारलं. ती म्हणाली, मला चंद्र हवा, तो आणून दिला की मी बरी होईन. ते ऐकून राजा विचारात पडला. आपल्या मुलीचा हट्ट कसा पुरावा हे त्याला कळेना. त्याने दरबार भरवला. राजकन्याने हट्ट कसा पुरवायचा येईल त्यावर त्यांना सल्ला मागू लागला. खजिनदार म्हणाला, हवी तर मी जगातील सर्वात मौल्यवान रत्ने आणू शकतो, पण चंद्र कसा आणणार महाराज? राजतांत्रिक म्हणाला, महाराज, मी पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात कोणतीही वस्तू आणून ताबडतोब हजर करू शकतो, पण चंद्र तर कुणीच आणू शकणार नाही. दरबारातील कोणीच चंद्र आणू शकत नव्हते. राजा आपली मुलगीची कधीच बरी होणार नाही या दुःखाने व्याकुळ होऊ डोळून मिटून बसला. तोच दरबारी विदूषक पुढे आला व म्हणाला, मी राजकन्येला चंद्र आणून देऊ शकतो, पण त्यापूर्वी मला राजकन्येला काही विचारायचे आहे. राजा विदूषकाला घेऊन राजकन्याकडे गेला. विदूषकाने राजकन्येला विचारला, मला सांग, चंद्र केवढा आहे? राजकन्या म्हणाली, माझ्या अंगठ्याच्या नखा एवढा. जेव्हा मी नख डोळ्यापुढे धरते तेव्हा चंद्र दिसत नाही. विदूषकाने पुन्हा विचारलं, आता मला सांग, चंद्र कसाचा बनला आहे आणि तो कुठे राहतो? राजकन्या म्हणाली, तो सोन्याचा असतो आणि समोरच्या झाडावरून येतो. विदूषक म्हणाला, महाराज, मी उद्या राजकन्येला चंद्र आणून देतो. दुसऱ्या दिवशी विदूषकाने सोनाराकडून सोन्याचा एक चंद्र बनवून राजकन्याला दिला. राजकन्या खुश झाली. तिने तो चंद्र साखळीत अडकवून गळ्यात घातला. राजकन्या बरी झाली, ज्या सर्वांना खूप आनंद झाला. तरीही राजाला एक चिंता सतावत होती. रात्री चंद्र उगवला वर तो राजकन्याने पाहिला तर तिला आपल्याला फसवले आहे असे वाटेल. ती पुन्हा आजारी पडेल. रात्री चंद्र उगवला. राजकन्याने तो पाहिला. विदूषकाने तिला विचारलं, मग मला सांग, चंद्र जर तुझ्या गळ्यात आहे तर तो आकाशात कसा उगवला? राजकन्या हसून म्हणाली, अरे वेड्या, तुला माहीत नाही का? आपला एक दात पडला की त्याच्या जागी दुसरा उगवतो, तसेच हा दुसरा चंद्र उगवला आहे. ते ऐकून राजाने निश्वास सोडला आणि विदूषकालाही खुश झाला. राजाने त्याला खूप मोठे बक्षीस दिले. कसा वाटला तुम्हाला मित्र हो? स्वतः बदला, जग बदलेल. प्रत्येक श्वास जो तुम्ही घेता तुम्हाला मृत्यूजवळ घेऊन जातो, परंतु प्रत्येक श्वास जो तुम्ही घेता तुम्ही तुमच्या जवळसुद्धा जात असतात. जर तुम्ही 100 व्यक्तीची मदत करू शकत नाही तर एकांची तरी करा. प्रकाशात भेटणंच कोणीतरी शोध त्यांचा घ्या, जो अंधारातून सुद्धा साथ देईन. ज्या दिवशी तुमच्या समोर समस्या येणार नाही त्यावेळी तुम्ही खात्री म्हणू शकतात की तुम्ही चुकीच्या रस्त्यावर जाताय. दुसऱ्यांना तेवढ्याच लवकर क्षमा करायला हवी जेवढ्या लवकर तुम्ही देवाकडून स्वतःसाठी क्षमेची इच्छा करतात. तुम्ही तुमच्या आनंदी राहणं हेच तुमच्या द्वेष करणाऱ्यासाठी मोठी शिक्षा आहे. रस्ता तर अगदी सरळ आहे, वळण तर सर्व मनाची आहे. नाती कितीही वाईट असू देत ती तोडू नका, कारण पाणी कितीही घाण असलं तरी तहान नाही, पण आग नक्की बुजवू शकतो. मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो,
परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकत नाही. संकटात जर मदत मागायची तर विचार करून मागा, कारण संकट थोड्या काळासाठी असतं आणि उपकार जीवनभरसाठी. कोणाच्या मनात घाव करून माफी मागणे फार सोपे आहे, परंतु स्वतःला घाव मिळण्यावर कोणाला माफ करणे खूप अवघड असतं. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळत असते ज्यांच्यामध्ये क्षमता असते. ज्यावेळी इतर लोक वेळ वाया घालवत असतात त्यावेळी यशस्वी लोक वेळेचा सदुपयोग करून प्रगती करत असतात. जर देवाला काही मागायचे असते तर स्वतःसाठी चांगली बुद्धी मागा, म्हणजेच आपल्या कर्तव्यांचे पालन करू शकाल. हे मागा की काम, क्रोध, लोभ, मोह आणि दुर्गुणाची भक्ती बाधा आणू नये. एक सुंदर मंत्र. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाव मुखात अखंड राहू दे. हरिओम. असा कोणता देश आहे जिथे सम्राट, संन्यासी आणि स्वयंपाक करणारे यांना एकाच नावाने हाक मारली जाते? हा भारत देश आहे आणि हाक मारले जाणारे नाव आहे महाराज. जगात आपला देश असा आहे जिथे सम्राटालाही महाराज म्हटले जाते, संन्याशांना सुद्धा आणि स्वयंपाकांना करणाऱ्याला सुद्धा. लेखक मणिशंकर मुखर्जी यांचा दावा आहे की भारतात भोजनाच्या सवयींवर सखोल चिंतन करणारे असे कमीच लोक आहे जसे स्वामी विवेकानंद होते. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1836 रोजी कोलकातामध्ये झाला. त्यांच्या बालपणीचे नाव नरेंद्रनाथ होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त कोलकाता हायकोर्टात मोठे वकील होते. स्वामी विवेकानंद आयुष्यभर ब्रह्मचारी होते. बंगालामधील प्रसिद्ध संत रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते. त्यांना गुरूंनी आपल्या सर्व आध्यात्मिक शक्ती त्यांना दिल्या होत्या. गुरूंनी समाधी घेतल्यानंतर ते दीनदुखी लोकांना सेवा करू लागले. ते 11 सप्टेंबर 1993 रोजी अमेरिकाच्या शिकागो शहरात झालेल्या सर्व धर्म संमेलनात भाग घेण्यासाठी पोचले. आपले ज्ञान आणि वक्तृत्व त्यांच्यामुळे त्यांनी तिथे भारतीय अध्यात्माचा झेंडा फडकविला आणि भारताला विश्वगुरू सिंहासनावर बसवले. 1 मे 1887 रोजी त्यांनी श्री रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती. त्यांनी आपल्या सर्व कार्याचे श्रेष्ठ आपल्या गुरूंनाच दिले. 4 जुलै 1903 रोजी ते तेजस्वी समाजसुधारक परमात्मात विलीन झाले. त्यावेळी ते केवळ 40 वर्षाचे होते. याबरोबर आजच्या वाचन मी इथेच संपवितो. मी गुजराती आहे. मराठी भाषा मला जास्त जमत नाही, पण प्रयत्न करायची मी थोडी सुरुवात केली आहे. तर तुम्हाला माझी काही चुकी वगैरे झाली असेल तर मी माफी मागतो आणि मला तुम्ही समजून घ्या अशी मी आशा तुमच्याकडे ठेवतो. परत भेटूया 2-4 दिवसांनी. तोपर्यंत शुभरात्री. आनंदात राहा, स्वस्थ राहा, खुश राहा आणि दुसऱ्यालाही खुश ठेवायची कोशिश करा. जय श्री कृष्ण. हरिओम. हरे कृष्ण.